जय भीम, जय शिवराय. आपण आज अखिल भारतीय कोल्हाटी डोंबारी संघटनेचे राज्याचे सरचिटणीस आणि सामाजिक कार्यकर्ते मनोहर नाना ताथवडकर यांच्याशी बातचीत करणार आहे. नाना जय भीम. जय भीम साहेब. आपण अखिल भारतीय कोल्हाटी डोंबारी संघटनेच्या वतीने समाजामध्ये जे विविध स्तरामध्ये ज्यांनी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे अशा लोकांचा पुरस्कार देऊन त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. याबाबत आपण हा कार्यक्रम कधी घेणार आहे आणि कार्यक्रमाचं स्वरूप कसं राहणार आहे याबाबत माहिती द्यावी. रविवारी पुणे जिल्ह्यातील आमचे काही कार्यकर्ते सासवड या ठिकाणी एकत्रित झाले. पाठीमाग आपल्या साक्षीनं एक 15 दिवसापूर्वी आम्ही बाबा हा कार्यक्रम कायसाठी घ्यायचा किंवा त्याच्या नियोजनच्या संदर्भामध्ये सासवडमध्येच त्याची बैठक झाली होती. रविवारी सगळे कार्यकर्ते सासवडमध्ये आले आणि की बाबा आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा, त्याचं नियोजन कसं असावं, तारीख किती फिक्स करावी आणि कशा कशा पद्धतीनं त्या कार्यक्रमाची रूपरेषा असावी याच्यासाठी साधारणपणे रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत 1 तासामध्ये या सगळ्या बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं. याच्यामध्ये आपल्या समाजातील जे नेत्रदीपक कामगिरी करतात पण ज्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत नाही किंवा या थापेपासून जे वंचित राहतात त्यांना उजेडात आणण्याचं काम आणि त्यांच्यासाठी एक सुंदर पद्धतीचा असा एक गुणगौरव सोहळा आयोजित करण्याचं आमचं बऱ्याचशा वर्षापूर्वी म्हणजे साधारणपणे 3 वर्षापूर्वीच हा ठराव अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटनेच्या जे प्रांतिक सदस्याची बैठक असते त्याच्यामध्ये ठराव केला गेला होता. पण अडचणी येत राहिल्या आणि त्याच्यामुळं हे पुढं जात होतं. आपण आता आम्ही एक ठाम निश्चय घेतलाय की एप्रिल महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा नेत्रदीपक असा सुंदर चांगला कार्यक्रम घेऊन आपल्या समाजातील सर्व जे मान्यवर आहेत जे नेत्रदीपक काम करतात त्यांना सन्मानित करायचं. त्याचप्रमाणे या समाजामध्ये काम करत असताना आमचे काही मित्रमंडळी विविध क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी हे आम्हाला मदत करत असतात, त्यांचा सुद्धा गुणगौरव होणं महत्वाचं असतं. का तर त्यांनी दिलेल्या हातामुळेच आमची आणि ह्या कोल्हाटी डोंबारी समाजाची वाटचाल चालू असते. त्यांनाही सन्मानित करायचं अशा पद्धतीनं आमचा रविवारच्या दिवशी मला वाटतं 1 तारीख होती. त्या दिवशी 1 तारखेमध्ये पुणे जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित झाले. हा कार्यक्रम जरी पुणे जिल्ह्यात होत असला तरी याचं स्वरूप हे राज्यभर राहणार आहे. कारण हा ठरावच राज्याच्या संघटनेत घेतलेला आहे. त्याच्यामुळं राज्यभरातील सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा या ठरावाला आणि या कार्यक्रमाला असा आनंददायी असा पाठिंबा आहे. तर आपण राज्यभरातील लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे. मग पुरस्काराचं स्वरूप कसं असेल याबाबत थोडक्यात माहिती द्यावी. पुरस्काराचं स्वरूप आम्ही असं ठरवलेलं आहे की बाबा सुंदर पद्धतीची ट्रॉफी, सर्टिफिकेट किंवा मानपत्र ज्याला म्हणता येईल ते मानपत्र आणि जाण्याचं त्यांचं नियोजन, ज्यांना जे पुरस्कारार्थी आहेत त्यांना जाण्याचा खर्च द्यायचा असा आमच्या डोक्यात आहे. कारण त्यांना सुद्धा आनंदाने ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेता यावा. कारण ह्या समाजाची आर्थिक परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे. लोकांना कार्यकर्त्यांना काम करताना सुद्धा फार गाडी भाड्यापासून त्यांना त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतात. तर हे कार्यकर्ते आनंदाने आणि आमच्या संघटनेच्या खर्चाने या ठिकाणी यावेत अशी आमची एक सुंदर इच्छा आहे. पण आता त्याला कितपत यश येईल, आर्थिकचं कसं नियोजन लागेल याच्यावर ते अवलंबून राहील. ठीक आहे नाना, आपण एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेताय, परंतु या समाजामध्ये नेत्रदीपक काम करणाऱ्या मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहात. निश्चितपणे आपण यांचा सन्मान करताना हा कोणाच्या हस्ते करणार आहे
याबाबत आपण काही नावं निश्चित केलेली आहेत का? नाही, अजून काही नावं निश्चित केलेली नाहीत, कारण रविवार आणि आज बुधवार आहे, 2च दिवस झालेत. आता आम्ही जसं जसं भेटत राहू तसं जसं कुठल्या मान्यवराच्या एकच आहे की ते मान्यवर असे असतील की ज्याच्यामुळे त्या पुरस्काराचं स्वरूप आणि त्या पुरस्काराचा जो दर्जा आहे तो निश्चितपणे उंचावेल अशा पद्धतीचेच आम्ही पुरस्कार देण्यासाठी जे मान्यवर बनवणार आहोत त्याची आम्ही 100% काळजी घेणार आहोत. मग ठीक आहे नाना, हा कार्यक्रम करत असताना आपण समाजाच्या विविध स्तरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा त्या ठिकाणी सन्मान करणार आहे. पण या पुरस्कारांची निवड आपण आता राज्यस्तरीय कार्यक्रम घेतात, त्यामुळं हे पुरस्कार इतर जिल्ह्यात सुद्धा देणार आहेत का फक्त पुणे जिल्ह्यातलेच पुरस्कार ते आपल्या कार्यक्रमात दिसतील? अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटना ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फार गावोगावी पोहोचलेली आहे. जे छोटे गाव असतील जिथं 4 कुटुंब जरी राहत असतील तरी तिथं कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील पदाधिकाऱ्यांकडून खरोखर नेत्रदीपक काम करणाऱ्या लोकांचा आपण या ठिकाणी खास करून त्यांच्याकडून ती माहिती घेणार आहे. आम्ही सुद्धा काही ठिकाणी भेट देणार आहे आणि त्याच्यानंतरच आमची कमिटी स्थापन केलेली आहे. अजून त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले काही पदाधिकारी, काही कार्यकर्ते आम्ही त्याच्यात सामील करून घेऊन खरोखर ज्यांचं काम आहे अशाच लोकांना पुरस्कार द्यायची आमची मनापासूनची इच्छा आहे. हो, ते अखिल भारतीय कोल्हाटी डोंबारी संघटनेचे राज्याचे सरचिटणीस आणि सामाजिक कार्यकर्ते मनोहर नाना ताथवडकर यांचं हे राज्यामध्ये शोषित वंचित घटकासाठी मोठं काम आहे. आज त्यांनी पुरंदर सम्राट न्यूज या चॅनलला त्यांनी मुलाखत दिलेली आहे. निश्चितपणे या माध्यमातून हा त्यांचा संदेश पुरंदर सम्राट न्यूजच्या माध्यमातून राज्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून केला जाईल. पुरंदर सम्राट न्यूज साठी प्रतिनिधी अशोक कुंभार. जय भीम, जय शिवराय.